आम्ही 1 महिन्यापूर्वीच हे ऑब्जेक्शन घेतलं होतं। 1 महिन्यापूर्वी आम्ही इलेक्शन कमिशनला विनंती केली होती की असं कन्फ्युजन करू नका, इलेक्शन पारदर्शकपणे व्हायला पाहिजे। पण बघताय तुम्ही काय होतंय। याच्यावरती तुम्ही आता पुढे काय ऍक्शन घेणार आहात? तुम्ही नोटीस घेतली होती, ऑब्जेक्शन घेतलं होतं तेव्हा, आणि वर्ध्यामध्ये हे झालं होतं। म्हणजे जिथे जिथे आमच्या पक्षाचे आहेत तिथेच हे चिन्ह दिलेलं आहे। आणि वर्ध्यामध्ये जेव्हा ऑब्जेक्शन घेतलं होतं तेव्हा वर्ध्यामध्ये आम्हाला न्याय मिळाला होता। आता पुण्यामध्ये, साताऱ्यात, म्हाडात आम्ही विनंती केली आहे, पण काल आम्हाला सांगण्यात आलं की इलेक्शन कमिशन म्हणजे वर्ध्यामध्ये एक न्याय आणि इकडे एक न्याय। आणि आम्ही आता तोच विचार चालला, आम्ही इलेक्शन कमिशनला सातत्याने जवळपास 1 महिना हे लिहितो। चिन्ह वाटप जेव्हा केलं गेलं तर राज्य पक्ष म्हणून आम्हाला जे चिन्ह दिलेलं होतं, तुतारी फुंकणारा माणूस, ते आम्हाला दिलं। पण अपक्ष जे उभे आहेत त्यांच्याकरता जेव्हा चिन्हांचं वाटप सुरू होतं तर एकाला तुतारी चिन्हाचं देण्यात आल्याची घोषणा मुख्य तुमचे जे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत 35 बारामतीचे त्यांनी केली, आणि त्याला आम्ही आक्षेप नोंदवला। कारण की तुतारी फुंकणारा माणूस आणि तुतारी हे दोनच शब्द चिन्हाला एकसारखे जाऊ कसे शकतात असा आमचा पहिला आक्षेप होता। मग त्यांनी म्हटलं नाही तिथं तुम्ही जाऊन पहा, तुतारीच लिहिलेलं आहे। मग मी जाऊन तो सिम्बॉल ॲक्च्युली जेव्हा बघितला तर तो ट्रम्पेट आहे। म्हणजे बँडवाले जेव्हा ते असं ते ट्रम्पेट वाजवतात त्याला तुतारी म्हणून मराठी शब्द दिला आहे। तुतारी हा शिवकालीन शब्द आहे, आदरणीय छत्रपतींच्या काळापासून तो चालत आलेला आहे। आज जरी आपण लहान मुलाला ते ट्रम्पेट आणि तुतारी ठेवलं आणि पाहायला पाठवलं तर तो तुतारीच घेऊन येईल, तो ट्रम्पेट ना आणणार तुतारी म्हणून। कारण की ट्रम्पेटला तुतारी करणं हे माझ्या मते कुठंतरी निवडणूक आहे। ज्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या मुख्य निवडणूक अधिकारी आहेत कविता द्विवेदी यांनी थोड्याच वेळापूर्वी त्यांच्या या चिन्हावरती शिक्कामोर्तब केलं आहे। खरं तर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून याला आक्षेप घेण्यात आला होता, मात्र हा आक्षेप फेटाळण्यात आला आहे। बरोबर, आता तुमचं चिन्ह जे आहे ते अगदी पक्क झालं आहे, नक्की झालं आहे। मोठी चर्चा आहे तुमची या सगळ्या उमेदवारीची। आत्ता मॅडमसोबत बोलणं झालं, ते अधिकृतरित्या आम्हाला देण्यात आलेलं आहे, त्यात कोणताही बदल होणार नाही असं आम्हाला आयुक्ताने कळवलेलं आहे, निवडणूक अधिकारी। म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून तुम्हाला हे चिन्ह मिळू नये यासाठी आक्षेप घेण्यात आला होता। हो सर, पण तुम्हाला हे मिळणार हे निवडणूक अधिकाऱ्यांनी तुम्हाला आता स्पष्ट केलेलं आहे। अच्छा, तुम्ही मूळचे कुठले? मी मूळचा बीड, जो बीड जिल्हा ऊसतोड कामगाराचा जिल्हा म्हणून ओळखला जातो। अच्छा, मूळचे बीडचे, मग इकडे कसे काय सरकलात? ॲक्च्युली आमच्या भागातून बहुतांश ऊसतोड कामगार हे बारामती भागात येतात, त्यामुळं पहिल्यापासून बारामतीशी संलग्न झालेला माझा म्हणजे भाग आहे, त्यामुळं बारामती चॉईस। तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह एका पक्षाच्या उमेदवाराला मिळालेलं असताना ट्रम्पेट हे अपक्ष उमेदवाराला मिळालेलं एक चिन्ह आहे, ज्याचं भाषांतर तुतारी असं करण्यात आलं आहे। नाही, हा विषय हा आरोप किंवा माझ्या कक्षेत येत नाही, हा निवडणूक आयोगाच्या कक्षेत येतो, आणि त्या बाबतीमध्ये मला वाटतं ती तक्रारीची चौकशी त्या स्तरावर होईल आणि जे काही निर्णय होईल तो त्याला लागू राहील। तो भाषांतर कुठे होतं? इथे होतं की राज्य निवडणूक आयोगाकडून होतं? कारण तुतारी हे नाव हे मराठी भाषांतर आहे, ॲक्च्युली हे ट्रम्पेट हे युरोपियन किंवा ब्रिटिश वाद्य आहे। नाही, या बाबतीत मला काही सांगता येणार नाही। कधी तुम्ही याचा उल्लेख नाही? आयुष्यात होणार नाही याचा तुतारी उल्लेख। वरनं कोणी ब्रह्मदेव जरी आला तरी तुतारी वेगळी आणि ट्रम्पेट वेगळं। मात्र आपल्या निवडणूक आयोगाने याला तुतारी म्हटलं। त्यांना काय माहिती, त्यांना वाद्यातली माहिती असेल तर ते बोलणार ना। मग पण हे चुकीचं आहे, त्यांनी त्याला तुतारी म्हणणं चुकीचं आहे। परत एकदा दाखवा बरं, म्हणजे आवाज कळेल तरी की तुतारी आणि या वाद्यामधला। तर यावरून सगळ्या गोष्टींची स्पष्टता व्हायला हरकत नाही की तुतारी वेगळी आणि ट्रम्पेट वेगळा। मात्र या सगळ्यांची एक प्रकारे निवडणूक आयोगाकडून जी सरमिसळ करण्यात आली आहे त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघात नव्या गोंधळाला आमंत्रण मिळालं आहे।